Standard 7th Subject General Science Unit 2 Plants Structure and Function. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काय केले पहा, एक होमवर्क दिलेला होता. तो तुम्ही कंप्लीट केला असालच. नसेल तर 100 पेजेस वही घालून तुम्ही तो होमवर्क जो आहे पहिला तो काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. नाउ इन प्रिवियस व्हिडिओ we completed the first chapter and that is the living world adaptations and classification. Now today we are going to start the second unit, that is the second chapter, and that chapter's name is plants structure and function. So here see second unit, plants structure and function. So in this chapter we are going to study about the plants, different types of plants, parts of the plant and their structure in this chapter. Now before to start this unit, so there are some questions which are related to this chapter, and that questions are, see, what helps us to easily identify the plants around us. क्वेश्चन काय पहा, आपल्या भोवती जे काय प्लांट्स आहेत तर त्यांना आपण इझिली आयडेंटिफाय करू शकतो. सो व्हॉट आर देअर कॅरेक्टरिस्टिक्स? देर आर सम स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स विच प्लांट्स हॅव. प्लांट्समध्ये आपल्याला काही स्पेशल टाईपचे कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. फॉर एक्झाम्पल, जनरली प्लांट्स आर ग्रीन इन कलर, दे हॅव क्लोरोफिल, दे कॅन मेक देअर ओन फूड, दे कॅनॉट मूव. जनरली त्यांच्यामध्ये मुवमेंट आपल्याला दिसत नाही, म्हणजे मुवमेंट कसली, लोकोमोशन होऊ शकत नाही. दे कॅनॉट मूव फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो दीज आर सम पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स विच प्लांट्स हॅव. याच्यावरून आपण काय करू शकतो, प्लांट्सना आयडेंटिफाय करू शकतो, इझिली आयडेंटिफाय आपण करू शकतो. नाव सी द सेकंड क्वेश्चन इज, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट्स. प्लांट्स हॅव डिफरंट पार्ट्स. प्लांट्समध्ये आपल्याला डिफरंट पार्ट दिसतात. फॉर एक्झाम्पल, लाईक प्लांट हॅव लीव्स, दे हॅव स्टेम, रूट, देन flowers, fruits. So all these are the parts of plant. You know about that. So the root, stem, leaves, flowers, fruit, etc. These are of the different. These are the different in different types of plants. आता प्रत्येक प्लांट्समध्ये हे जे पार्ट्स आहेत हे समानच असतील का, असं नाही. सो these parts are different in different plants. So we can identify plants with the help of these different characteristics. Plants ना आपण आयडेंटिफाय कसं करतो, ओळखू कसं शकतो, with the help of these different parts which are present on the plant, and with the help of these characteristics we identify plants easily. So now let us acquaint ourselves with these plant organs in greater detail. Now we are going to start, or we are going to study about all these parts of the plant in detail. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे सगळे डिफरंट पार्ट्स आहेत प्लांटचे, कुठले कुठले, रूट, स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स, हे जे पार्ट्स आहेत प्लांटचे, हे जे प्लांटचे अवयव आहेत त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, डिटेल्ड स्टडी आपल्याला आता करायचा आहे. नाउ सी, फर्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज रूट. आता आपल्याला रूटबद्दल काय करायची, माहिती घ्यायची आहे. सो सी, रूट तुम्ही बघितले पण असतील, रूट्स बघितलं आहे. डिफरंट प्लांट्समध्ये काय असतात, तर डिफरंट टाईपचे रूट्स प्रेझेंट असतात. ट्राय धिस वन ॲक्टिव्हिटी. आता एक ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, ती करून पाहायची आहे.
Keep a moistened ball of crumbled paper in a conical flask. Place some soaked moth beans or gram seeds in the flask between the paper and the glass wall. आता एक काय करायचं, ओलसर असं काय करायचं आहे, एक सिंपल काय आहे ही ॲक्टिव्हिटी आहे. ओलसर पेपर घ्यायचा, आपल्या घरामध्ये कुठलाही एखादं काय असेल, भांडा असेल, वेसल, त्याच्यामध्ये काय करायचं, ते तो पेपर ओला झालेला जो पेपर आहे तर तो काय करायचा ठेवायचा. त्याच्यावर आपण मटकीचे किंवा हरभराचे बिया किंवा इतर कुठल्याही बिया ज्या तुम्हाला अवेलेबल असतील तर त्या काय करायच्या, भिजवायच्या आणि त्याच्यावर काय करायचं, ठेवायचं त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय करायचं, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता तुम्ही ग्लास घेतला काचेचा तर तुम्हाला सहजपणे काय करू शकता, तुम्ही ऑब्झर्वेशन त्याचं करू शकता इझिली. मग आता 2-3 दिवसांनी काय करू शकता तुम्ही, त्याचं 2 दिवसांनी ऑब्झर्वेशन केलं. सो यू ऑब्झर्व ऑल दॅट चेंजेस ऑकर्स इन दॅट सीड. त्या सीडमध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होत आहेत याचं ऑब्झर्वेशन तुम्ही करू शकता. अँड नोट डाऊन द चेंजेस इन द सीड्स इन 2 to 3 days. म्हणजे 2 ते 3 दिवसांनी त्या सीडमध्ये कुठल्या प्रकारचे चेंजेस होतात तर हे काय करा, तुम्ही ऑब्झर्व करा. नाव जेव्हा आपण याचं ऑब्झर्वेशन करतो तेव्हा आपल्याला काय दिसतं बघा, या सीड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला 2 सेपरेट काय होतात, पार्ट्स आपल्याला दिसतात. सपोज दिस इज द सीड. आता हे काय आहे, सीड आहे असं समजा आपण कन्सिडर करूया आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असे काय होतात, 2 पार्ट्स इथं जनरेट झालेले दिसतात. हा एक पार्ट आहे आणि त्याच्यानंतर अजून एक काय असतो, दुसरा एक पार्ट काय याच्यामध्ये तयार झालेला आपल्याला असा दिसतो. असे या सीडमध्ये काय आहे, 2 पार्ट्स आहेत तर ते तयार झालेले आपल्याला दिसतात कोणत्याही सीडमध्ये. सो द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड्स द सॉइल दॅट इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल. असा सीडचा पार्ट जो काय होतो सॉइलमध्ये आतमध्ये काय होते, त्याची वाढ होत जाते. सो दॅट पार्ट ऑफ द सीड इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल. म्हणजे हा जो पार्ट आहे सो दॅट इज अ रॅडिकल. या पार्टला काय म्हणायचं, रॅडिकल. बिकॉज दिस पार्ट ऑफ सीड दॅट गोज इनसाइड द सॉइल, हा सॉइलमध्ये आतमध्ये काय आहे, वाढत जाणारा हा पार्ट आहे. ओके. सो नाव सी द पार्ट दॅट grows above to the soil that is called as a plumule. जो पार्ट काय होतो, दॅट ग्रोज अबाउट टू द सॉइल, जो वरच्या दिशेने काय होतो, वाढत जातो. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ प्ल्युम्यूल. त्याला काय म्हणायचं, प्ल्युम्यूल असं म्हटलं जातं. म्हणजे प्ल्युम्यूल हे मुकुल आणि रॅडिकल म्हणजे सोटमूळ जे आहे तर हे असं याला म्हटलं जातं. सो रॅडिकल पासून काय होते, रूटची ग्रोथ होते आणि प्ल्युम्यूल जे आहे तर ते स्टेममध्ये काय होते, त्याची ग्रोथ होते. सो सीड्स कन्सिस्ट. सो दिस वन इज द सीड. हे काय आहे, सीड. तर सीडमध्ये आपल्याला काय होतं, असे 2 पार्ट्स जे आहेत तर ते पाहायला मिळतात. ओके. तर असं एखाद्या सीडमध्ये, कुठल्याही सीडमध्ये छोटेसे काय तर त्याला अंकुर फुटतात, मोड येतात. जसं मटकी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मोड आलेली मटकी, त्याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय होतं, तसे 2 पार्ट्स जे आहेत तर ते दिसू शकतील. ओके. नाव सी द रूट्स दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. आता हा जो रॅडिकलचा पार्ट आहे त्याच्यापासून रूट्सची काय होते, ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. सो द रूट इज थिक नियर टू द ग्राउंड अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू द पॉइंटेड एंड. रूट जे असतात तर ते काय असतात, नियर टू द सॉइल, सॉइलचं जो ठिकाण भाग असतो तिथे काय असतं, हे काय असतात, जाड असतात आणि ते काय होतात, टॅपर होत जातात. म्हणजे निमुळते होत जातात जसं जसं काय होतात ते आतमध्ये जातात. सो दॅट टॅपर्स ॲट द पॉइंटेड एंड. एंड जे आहे टोकाकडे काय होतात, ते पॉइंटेड होतात आणि नियर टू द सॉइल ते कसे असतात,
दॅट आर बल्जडी, म्हणजे ते फुगीर असतात, थिक असतात नियर टू द ग्राउंड. सो धिस पार्ट ऑफ द प्लांट दॅट ग्रोईंग बिलो टू द सॉईल फॉर द सपोर्ट इज कॉल्ड ॲज रूट. This part of the plant. So this is the part of the plant which grows below to the soil. That grows below to the soil. That is called as a root. त्याला काय म्हणायचं, त्या पार्टला रूट असं म्हणतात. So this is the definition of the root. This is the part of the plant which grows below to the soil. That part is called as a root. Now see, the root of some plants produce the secondary roots that grows obliquely and spread far and wide inside the soil. So some plants, आता बघा प्लांट्समध्ये, सगळ्याच प्लांट्समध्ये सारख्याच आकाराची किंवा स्ट्रक्चर असणारे रूट्स नाही आहेत. काही प्लांट्स जे आहेत त्यांच्यामध्ये रूट कसे आहेत बघा, रूट असे आहेत. जसं जे सॉईलचा जो पार्ट आहे, सॉईलचा पार्ट, तर तिथे काय असतं ते जाड असतात, आणि जसं जसं काय होते त्याचा एंड होत जाईल तसं तसं काय होतात, दे आर पॉइंटेड, ते पॉइंटेड होत जातात. आता हे जे प्लांट्स आहे, हे जे काय रूट्स आहेत, सो ऑन दॅट रूट्स सम सेकंडरी रूट्स आर ग्रोज, त्यांच्यावर काय होतात सेकंडरी रूट्स येतात. सो दे आर ग्रोज ऑब्लिकली, कसे वाढत जातात हे, तिरके वाढत जातात इनसाइड टू द सॉइल. कुठे, सॉइलच्या आतमध्ये काय होते यांची ग्रोथ होते. सो दीज आर द सेकंडरी रूट्स. हे जे आहे मेन रूट, दॅट इज द प्रायमरी रूट, त्याला काय म्हणतात प्रायमरी रूट. आणि त्याच्यावर येणारे जे काय आहेत अदर रूट्स आहेत, दॅट आर कॉल्ड एज अ सेकंडरी रूट. सो दीज आर द सेकंडरी रूट्स. सेकंडरी रूट्स हे काय आहेत, सेकंडरी रूट्स. हे काय आहेत, प्रायमरी रूट्स. हे कुठले रूट्स आहेत, प्रायमरी रूट्स आहेत, सेकंड रूट्स. आता हे कुठे वाढत जातात, हे तिरके वाढत चालले आहेत. ग्रॅज्युअली टॅपर्स और ग्रॅज्युअली दॅट आर स्प्रेड ऑब्लिकली, ते कसे आहेत ते, तर तिरके जमिनीमध्ये आतमध्ये स्प्रेड होतात. दे आर स्प्रेड और ग्रोज फार अँड वाईड इन द सॉईल. ते काय होतात, जास्त खूप लांबपर्यंत हे काय होतात पसरत जातात सॉईलमध्ये. सो द रूट्स दॅट सपोर्ट द प्लांट. आता हे अशा प्रकारचे हे जे रूट्स आहेत तर ते प्लांटला काय करतात, सपोर्ट करतात. सो धिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज अ टॅप रूट. या प्रकारचा जो रूटचा टाईप आहे त्याला कोणता टाईप म्हटलेला आहे, दीज आर टॅप रूट. अशा प्रकारचे रूट्स आहेत त्याला काय म्हणतात, टॅप रूट्स. आता मे बी हे जे सेकंडरी रूट्स आहेत त्याला पुन्हा काय होतात, टर्शरी रूट्स येऊ शकतात. अशा प्रकारे हे काय आहेत, टर्शरी रूट्स आहेत. अशा प्रकारे यांची ग्रोथ होऊ शकते. ओके, सो दीज आर द टर्शरी रूट्स. सी हियर, these are tertiary roots. So like that way, these अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर ज्या रूटमध्ये आहे हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, टॅप रूट्स आहे. या रूटच्या टाईपला काय म्हणायचं, टॅप रूट. नाव सी, आता आपल्याला पाहायचं आहे की रूटचं स्ट्रक्चर कसं आहे. रूट बियर्स हेअर्स लाईक प्रोसेसेस नियर टू द रूट टिप्स. जे रूटचे टिप्स आहेत तर त्या रूटच्या टिपच्या ठिकाणी असे हेअर लाईक असतात, स्ट्रक्चर असतात. रूटवर काय आहेत, हेअर सारखे दिसणारे काय आहेत, स्ट्रक्चर असतात. ओके, सी. सो हियर दीज आर कॉल्ड एज अ रूट हेअर्स. या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, रूट हेअर्स. हे काय आहे, रूट हेअर्स. हा जो हेअर सारखा भाग आहे कुठे असतो, हा रूटच्या टोकांना हा काय असतो, प्रेझेंट असतो. नाव सी द टिप ऑफ दीज रूट्स.
हे जे टोक आहे या रूटचं दॅट इज अ डेलिकेट. हे जे टोक जे टोकाचा भाग असतो तो कसा असतो डेलिकेट असतो म्हणजे अतिशय नाजूक भाग असतो. सो धिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. आणि या भागामधूनच काय होते रूटची ग्रोथ होत जाते वाढ होत जाते. अतिशय काय असतो हा नाजूक भाग असतो. आता हा बघा ग्रोथ कुठं होते सॉईलमध्ये. सॉईलमध्ये रॉक्स असू शकतात स्टोन्स असू शकतात आणि मे बी याला काय होऊ शकते इंजुरी होऊ शकते म्हणजे याला इजा होऊ शकते. याचं प्रोटेक्शन म्हणून याच्यावर म्हणजे जे टोक असतात दॅट हॅव अ कॅप लाईक स्ट्रक्चर. याच्या टोकाला काय असतं कॅपसारखं दिसणारं स्ट्रक्चर आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ रूट कॅप. याला काय म्हटलं तर रूट कॅप असं म्हटलं. सो दिस वन इज अ रूट कॅप. आता हे रूट कॅप कशासाठी फॉर द प्रोटेक्शन ऑफ द रूट टिप. का कारण रूट टिपचा जो पार्ट आहे तर तो का अतिशय नाजूक असं काय आहे भाग आहे म्हणून. सो द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम द इंजुरी. कुठल्याही इजा होण्यापासून हा जो रूट कॅपचा जो पार्ट आहे तर तो काय करत असतो रूटचं प्रोटेक्शन करत असतो संरक्षण करत असतो. ओके. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द रूट. हे अशा प्रकारे रूटचं काय असतं स्ट्रक्चर असतं. लक्षात येतं बघा रूटचं स्ट्रक्चर आणि टॅग रूट आपण पाहिलेला आहे. नाव सी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. सी आता एक आणखीन एक ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायची आहे. पहा टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. एक काय करायचं ग्लास जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये 3/4 एवढं काय करायचं पाणी म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं सोडून बाकीचा जो ग्लास आहे तर तो काय करायचा पाण्याने भरून घ्यायचा आहे. प्लेस अँड ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार. आता याच्या टोकाला काय करायचं आहे तुम्ही ओनियन ठेवायचा आहे. ओनियन म्हणजे काय तर कांदा ठेवायचा आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल हा असा जार असेल एखादी बरणी असेल तर घेऊ शकता तुम्ही तुमच्या घरामधली. त्याच्यानंतर हा जो ग्लास जार आहे किंवा आपल्या घरातली बरणी आहे तर ते काय करायचं हे पूर्ण एवढं पाण्याने काय करायचं भरून घ्यायचं. हे याच्यामध्ये काय करायचं पूर्ण पाणी भरून घ्यायचं. आता याच्यावर काय करायचं तुम्हाला ओनियन ठेवायचं तुम्हाला. हा काय आहे ओनियन. इथं काय ठेवलं तुम्ही ओनियन. ही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती पण करू शकता तुम्ही. असं काय करायचं इथं असं ठेवायचं आहे. नाव सी प्लेस अन ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. म्हणजे रूटचा जो खालचा भाग आहे तर तो कुठल्या दिशेला पाहिजे या पाण्याच्या काय करायला पाहिजे दिशेला पाहिजे. अशा प्रकारे तो ओनियन जो आहे तर तो काय करायचा त्या ग्लास जारवर किंवा अशा प्रकारची जी एखादी बरणी असेल त्याच्यावर काय करायचं ठेवायचं आहे. नाव काय करायचं बघा ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आता तुम्हाला याच्यामध्ये रूट्सचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. किती दिवसांपर्यंत 8 दिवसांपर्यंत याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. जेव्हा तुम्ही काय कराल असं 7-8 दिवसांनी पाहाल तर याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज झालेला आपल्याला दिसतो. याच्यामध्ये सिरियर तर काय चेंज असतो तर इथे हा काय आहे ओनियन आहे आणि याचे रूट जे आहेत तर त्याच्या दिशेने. तर हा जो भाग आहे तर तो थोडासा कमी झालेला दिसतो. पाण्याचा भाग जो आहे तर तो पाणी आणि रूट्स जे आहेत तर त्याची काय झाली असते अशी ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. आणि असं काय होतं ह्या वरती ह्याचा पण भाग जो आहे तर तो वाढवलेला तुम्हाला दिसतो. तर इथं काय झालेलं असतं आफ्टर 8 days. आफ्टर 8 days 8 दिवसानंतर कशा प्रकारचा चेंज झाला का इथं कशा प्रकारचा चेंज झाला आपल्याला इथं आपल्याला या ओनियनमध्ये
कशाची ग्रोथ झालेली दिसते? रूट्सची ग्रोथ झालेली दिसते. आता तुम्ही काय करायचं? ऑब्झर्वेशन करायचं आहे. कशाचं? या रूट्सचं आणि हा जो टाईप आहे रूट, या दोघांचं काय करायचं आहे? ऑब्झर्वेशन करायचं आहे. कसं आहे बघा, हे रूट्स कसे आहेत? तर याच्यामध्ये एक अशा प्रकारचं प्रायमरी रूट आहे का किंवा सेकंडरी रूट त्याच्यामध्ये दिसतात का? आपल्याला नाही दिसतात का? नाही. तर अशा प्रकारचे हे थ्रेड सारखे दिसणारे जे रूट्स आहेत, इथं आता इथे मी डायग्राम काढते पाहिजे. कसे असतात काय? तर हे सॉइलचा पार्ट आहे आणि नियर टू द सॉइल हे काय असतात? असे त्यांची ग्रोथ झालेली असते. या गोष्टी कशी वाढलेली असतात? हे नियर टू द सॉइल, जमिनीच्या लगतच का असते यांची ग्रोथ होते पाहायची. नियर टू द सॉइल these are the fibrous like or thread like roots are growth. So these type of roots are called as fibrous roots. These are the fibrous roots. तर असे थ्रेड सारखे किंवा धाग्यांसारखे दिसणारे जे काय रूट्स आहेत, सो दॅट आर द फायब्रस रूट्स. सो दस सी देर आर टू टाइप्स ऑफ रूट्स. आपल्याला दोन टाईपचे रूट्स आपल्याला दिसतील. देर आर टू टाइप्स ऑफ रूट्स. हाऊ मेनी टाइप्स ऑफ रूट्स आर देर? टू टाइप्स ऑफ रूट्स. टू टाइप्स ऑफ root. Here one type of roots are taproot and another types of roots are fibrous roots. Fibrous roots. Okay, so these are the two types of roots. Now see, so in which plants this taproot is seen? आपल्याला हे taproot जे आहे तर ते कोणत्या प्लांटमध्ये दिसतात? टू द प्लांट्स ऑफ डायकॉटिलिडॉनस. जे कसे आहेत? डायकॉटिलिडॉनस. त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात? टॅब्रूट्स. डायकॉटिलिडॉनस म्हणजे द्विदल. द्विदल म्हणजे कसे बघा, ज्या सीड्सचे दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवायडेशन होतं. फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आहे म्हणजे शेंगदाणे, वेगळ्या प्रकारच्या डाळी ज्या आहेत तर त्या सगळ्या कशा आहेत? डायकॉटिलिडॉनस प्लांट्स. त्या सगळ्यांमध्ये त्या सगळ्या प्लांट्स जर तुम्ही काय केला उपटून बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला रूट्स कसे दिसणार आहेत? टॅप्रूट्स. हे झाले डायकॉटमध्ये काय असतात? टॅप्रूट्स. आता फायब्रस रूट जे आहे, तंतुमय मुळे जे आहे, ही आहेत जोडमुळे, तंतुमय मुळे. हे कशामध्ये सापडतात? जे मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स असतात. कोणते? मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स. यांच्यामध्ये फायब्रस रूट्स मिळतात. मोनोकॉटिलिडॉनस म्हणजे कसले? जे फोडल्यानंतर त्याचे दोन इक्वल पार्ट्स तयार होत नाही तर कसे अनइक्वल पार्ट्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल व्हीट, ज्वार, राईस, मेज म्हणजे मका, ज्वारी, तांदूळ, गहू, हे सगळे या सगळ्यामध्ये आपल्याला फायब्रस रूट्स दिसणार आहेत. ग्रासमध्ये हे सगळे काय आहेत? फायब्रस रूट्स असणारे सगळे प्लांट्स आहेत. लक्षात आलं? सो दीज आर द टू टाइप्स ऑफ रूट्स. हे रूट्सचे काय आहेत? दोन टाइप्स. नाव सी वन मोर ॲक्टिव्हिटी इज गिवन हिअर. तुम्हाला आणखीन एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. काय करायचं आहे बघा? सॉ द सीड्स ऑफ प्लांट्स. काही प्लांट्सच्या बिया काय करायच्या तुम्हाला पेरायच्या आहेत. लाईक मस्टर्ड म्हणजे मोहरी, सॉरघम म्हणजे ज्वारी, मेज म्हणजे मका, पी म्हणजे वाटाणा, त्याच्यानंतर कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर आहे, धणे. तर इन ॲन अर्धन पॉट, एका मातीच्या काय जारमध्ये, मातीच्या भांड्यामध्ये काय करायचं? त्या बिया तुम्हाला पेरायच्या आहेत. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. ते काय करायचं? त्याला व्यवस्थित त्याची निगा राखायची आहे आणि पूर्ण काय करायचं? 8 दिवसांनी ते 10 दिवसांनी काय करायचं पहा, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. 8 ते 10 दिवसांनी त्याच्यामध्ये काय होतात? प्लांट जे आहेत तर त्याची ग्रोथ होते. वन्स द प्लांट ग्रोज टू 15 to 20 सेंटीमीटर हाय.
uproot them carefully while the soil is moist. आता जेव्हा त्याची 15 ते 20 सेंटीमीटर एवढी का होते वाढ पूर्ण होते तेव्हा ते सगळे जे प्लांट्स आहेत तर ते काय करायचे तुम्हाला उपटून काढायचे आहेत. पुट देम जेंटली इन द लार्ज कोनिकल फ्लास्क आणि ते काय करायचे तुम्हाला हळूवारपणे एका भांड्यामध्ये किंवा कोनिकल फ्लास्कमध्ये ते ठेवायचे आहे ज्याच्यामध्ये पाणी असेल. द सॉइल विल गेट वॉश्ड ऑफ विदाउट एनी हार्म टू द रूट्स आणि अशी काळजी घ्या की त्याची त्या रूट्सची जी माती आहे तर ती काय व्हायला पाहिजे निघून जायला पाहिजे अशी काळजी घ्या. अँड देन ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव टॅप रूट्स अँड विच वन हॅव अ फायब्रस रूट्स. आणि मग आता काय करायचं आहे तुम्हाला त्या सगळ्या रूट्सच्या टाईप्समध्ये कुठले रूट्स काय आहेत टॅप रूट आहेत आणि कोणते रूट्स काय आहेत फायब्रस रूट्स आहेत याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. म्हणजे बघा कशामध्ये मोहरी, ज्वारी, मका, मटार आणि धणे म्हणजे कोथिंबीर याच्यामध्ये कुठले रूट्स काय आहेत टॅप रूट आहेत आणि कुठले फायब्रस रूट्स आहेत हे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. किंवा तुम्ही काय करू शकता बघा तुमच्या शेजारी आजूबाजूला तुमच्या शेतामध्ये असे काही प्लांट्स असतील तर ते अपरूट करून सुद्धा तुम्ही ऑब्झर्वेशन करू शकता. याच्यावरून तुम्हाला टॅपरूट कोणते आणि फायब्रस रूट्स कोणते आहे ते सहजपणे ओळखणं शक्य होईल तुम्हाला आणि हे समजेल. तुम्ही काय करू शकता गवत उपटून पाहू शकता त्याच्यामध्ये फायब्रस रूट आहे का किंवा शेंगाची वेल एखादी असेल तर ती उपटून पाहू शकता त्याच्यामध्ये टॅपरूट आहे का. अशा प्रकारे तुम्ही ऑब्झर्वेशन रूट्सचं करू शकता. नाव हिअर वी स्टॉप. आपण इथं काय करूया थांबूया. सी टुडेज एक्सरसाइज राईट डाऊन दिस वन इज टुडेज एक्सरसाइज. फर्स्ट क्वेश्चन इज राईट 2 टाइप्स ऑफ रूट्स विथ एक्झाम्पल. 2 रूट्सचे जे टाईप्स आहेत टॅपरूट आणि फायब्रस रूट लिहायचं आहे त्याचे एक्झाम्पल्स पण द्यायचे आहेत. डेफिनेशन द्यायचे आहे रूटची टॅपरूट. राईट द डेफिनेशन्स ऑफ रूट अँड टॅपरूट. देन राईट 2 पार्ट्स ऑफ द सीड्स. जे बिया ज्या आहेत तर त्याचे सीड्सचे 2 जे पार्ट सुरुवातीला सांगितले ते लिहायचे आहेत. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ टॅपरूट आणि टॅपरूटची जी डायग्राम आहे तर ती काय करायची आहे त्याला लेबल लिहायचं आहे म्हणजे त्याला नावं लिहून पेन्सिलनी काय करायची डायग्राम काढायची आहे. सो दिस इज अबाउट टुडेज एक्सरसाइज.